हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज बिना अस्तरचा आपण 2x2 पीस शिवणार आहोत. त्यासाठी मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसली असतील. हे बघा, खालून एक लाईन मारून घ्या कारण कपडा क्रॉस कापलेला असतो म्हणून. आता उंचीमध्ये एक प्लस करा. माझी 13.5 आहे, 14.5 घेतलेली आहे मी. आणि उतार देण्यासाठी हाफ इंच खाली एक मार्क करा. शोल्डर ड्रॉप द्यायसाठी शोल्डर जे आहे ते पूर्ण आहे ते 13 आहे. त्याचा हाफ होतो 6.5 आणि 6.5 मधनं हाफ इंच मी मायनस केले कारण गळा डीप आहे म्हणून. 6 इंच घेतलं बघा. आता आपल्याला मोंडा जो आहे तो किती काढायचा आहे तो आपल्याला हे फॉर्म्युला आहे. छातीचा 1/6 भाग प्लस 1 इंच. तर माझ्या छाती आहे 34ची, त्याचा 1/6 भाग होतोय 5.6 आणि त्यामध्ये प्लस 1 मिळवलं तर 6.6. तर 6.5 वरती मी मार्क केले बघा. आणि हे बघा, इथून पण 6 घेतलं आणि मी मोंडा जो टाकलाय तो ड्रॉप खालची लाईन आहे अर्धा इंच आपण जी खाली लाईन मारलेली आहे तिथून टाकलेला आहे. मोंड्याचे फॉर्म्युले असतात काढायचे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा सांगेल. आता छातीचा चौथा भाग होतो 8.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता कंबर जे आहे ते 8.28 आहे. चौथा भाग होतो 7.25 प्लस आपण 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. चेक करा आपल्याला. हे बघा, मोंडा 8 इंच आलेला आहे बघा, बरोबर आहे. मला 16 इंच आहे माझा, मला 8 इंच बस झालं. आता हे बघा 3 इंच मी रेडी ठेवते म्हणजे आपली 2.25-2.5 मध्ये रेडी होते. तर 3 इंच आपल्याला गळा रुंदी भेटलेली आहे. खालून पण 3 इंच घेतली. गळा रुंदी आपण कितीही दिली तर गळा आपला रुंदी जास्त दिल्यामुळे उतरतो असं नसतं. गळा उतरायचे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. हे बघा, आणि जे शोल्डर ड्रॉप जे आहे ते आपण ह्या साईडनी नाही तर मोंड्याच्या साईडनी करायचं असतं. आता या दोघांचा सेंटर काढा आणि दोन्ही साईडला हाफ इंच वरती मार्किंग करा आणि वरती 5.5 इंचचा टक्स द्या. आता ही रुंदी किती आहे हे बघा अगोदर आणि वरती पण तेवढीच रुंदी टाका. लाईन क्रॉस जाऊ नये म्हणून हे आपण असं करतो. आणि हाफ इंच केलेला आहे तिथून पण स्केलनी मारून घ्या. ह्याच्यावरती टीप नाही गेली पाहिजे आपली. हे बघा, आता जेव्हा आपण टक्स टाकला तेव्हा समोरून बघा आपलं कपडा खाली उतरला. ही स्केल असेल तर आपल्याला कळतं किती खाली उतरला. हे बघा, हाफ इंच आपला कपडा खाली उतरलेला आहे. तिथे हे केलं आणि आता आपण जिथून वरती केलेलं आहे तिथून कट करून घ्यायचं. व्यवस्थित कापून घ्या. आता आपल्याला फ्रंट पार्ट कापायचा आहे. फ्रंट ओपन आहे कारण फ्रंट साईडला आपण हे हुक बटन करणार आहोत. ह्याला मला बटन लावायचे आहेत, काच बटन करायचे आहेत. हे बघा, जितकं आपण काच बटनमध्ये घेणार तेवढं आपण आधी स्केलनी मारून घ्या, पट्टीने मारून घ्या. जेवढं आपल्याला हुक आणि आयमध्ये मार्जिन घ्यायचं आहे तेवढं. आणि त्याच्यानंतर हा सेट करा कपडा बॅक साईडचा. चेक करा 3 इंचच आहे का गळा रुंदी. बरोबर 3 इंच आहे. जसं आहे आपण जसा बॅक पार्ट काढलेला आहे तसं पूर्ण मार्किंग करून घ्या. खाली आपण वरती कट केलं होतं ना त्यामुळं ह्या स्केलनी मारून घेते. हे काय आपण कट केलेलं होतं म्हणून. आता बघा, अपेक्स पॉईंट जो आहे तर 9 आहे तर मी 9.5 घेतले. हाफ इंच वरती शोल्डरमध्ये जाणार आणि बेल्ट मला रेडी करायचं आहे 11.5 पर्यंत तर मी 12 घेतलं. हे आपण माप घेताना घ्यायचं असतं.
आता छातीचा 10वा भाग, तर छाती 34ची आहे, 10वा भाग येतो 3.4. तर आपण ते टाकलं आणि हा टक्स जो आहे तो पूर्ण 1.5 इंच करणार आहे मी. ह्या साईडला पाऊण इंच, ह्या साईडला पाऊण इंच. टक्स पूर्ण हे करून घ्यायचा. आता ह्या साईडला 1.5 इंच हे द्या, समोरच्या साईडला पण 1.5 इंच. हा टक्स तुम्ही कुठेही घेऊ शकता, सरळ पण घेऊ शकता किंवा क्रॉस पण घेऊ शकता. आणि मार्जिन जे आहे त्याचं पाऊण इंच ते 1 इंचमध्ये एवढंच असावं, 1 इंचपेक्षा जास्त नाही. हा टक्स आहे तो खाली 1.5 इंचनी खाली घेते मी. हे जे साईडचे 2 टक्स आहेत ते तुम्ही इकडे तिकडे केले तरीही चालतील, पण हा मधला आणि मोंड्याचा जो टक्स आहे तो इकडे तिकडे नाही करायचा. ते प्रॉपर जिथं मारायचं असतं तिथंच मारायचा असतो. हे बघा, ह्याच डायरेक्शनमध्ये पट्टी ठेवायची आणि वरच्या साईडला एक लाईन मारून घ्यायची. आणि 1.5 इंचच गॅप पाहिजे ह्याच्यात पण. हेवी साईजसाठी बनवणार तेव्हा 2 इंचचा गॅप द्यायचा. 36च्या पुढं जेव्हा जे पण बनवणार ते बघा, यावरती 1 इंचचा टक्सचं मार्क आपण हे घेतलेलं आहे. ह्या साईडला 1/2 इंच, ह्या साईडला 1/2 इंच. गळा रुंदी 3 इंच दिली, गळा लांबी 6 इंच देते. 5.5 मध्ये रेडी पाहिजे, वरती 1/2 इंच जाईल. अजून आपण मोंड्याचा सेफ दिलेला नाहीये. इथं क्रॉसपट्टीचा सेफ द्यायसाठी पाऊण इंच वरती घेतला आणि क्रॉसपट्टीचा सेफ दिला. आता बघा, आपण मोंडाचं प्लेट टाकली की बघा मोंडा कसा झाला. जे आपण मार्किंग केलं होतं प्लेट टाकल्यावरती कसं झालं, आत आली पूर्ण. त्यामुळं प्लेट टाकल्यानंतरच मोंडा कधी पण कटिंग करायचा. आता चेक करा. हे बघा, आता बघा तुम्ही, मोंडा आपण 6.5 इंच वरती घेतला होता, तर हे बघा 6 इंच वरतीच त्याचं हे झालंय, वरती गेला मोंडा, कारण ती प्लेट टाकली म्हणून वरती चढला. 1/2 इंच वरती गेलाय. आता या दोघाचा सेंटर काढा आणि जिथे सेंटर काढलाय तिथं 1/2 इंच कमी करा, 5.5 घ्या आणि क्रॉसमध्ये लाईन मारून घ्या. आणि आता मोंड्याचा सेफ द्या. आता बघा, 8.5 आपलं छातीचा 4था भाग आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. कारण हे प्लेट टाकल्यामुळं आपलं थोडंसं हे झालं म्हणून आपण नंतर हे केलं. हे बघा, 8.5 आला मोंडा आपला, बरोबर आहे. मला 16 पूर्ण मोंडा जो आहे, मोंड्याची गोलाई ती 16 इंच आहे. हे बघा, ह्याचं मार्जिन आपण बाहेरच्या साईडला वाढवणार. हा टक्स जो टाकलाय त्याचं बाहेरच्या साईडला आपण मार्जिन वाढवलं 1.5 इंच. आता हे जे टक्स आहेत पाऊण इंचचे आहेत, तर ह्याचं मार्जिन आपण खालच्या साईडला वाढवणार. जर मार्जिन नाही वाढवलं तर हे बघा, पाऊण इंच आहे तर पाऊण इंचच खाली वाढवायचं. ह्या साईडला पण पाऊण इंच वाढवा. आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे, 3 इंच घ्या या साईडला. क्रॉसपट्टी पण चेक करून घ्यायचं, बॅक साईड किती आहे वगैरे, आणि समोरची बॅक साईड शिलाई मार्जिन किती जातं आपलं हे पूर्ण चेक करून घ्यायचं असतं. हे बघा, या साईडला 3 इंच घेतली, समोरच्या साईडला 4 इंच घ्यायची. शिलाईमध्ये किती दाबलं जातं, 1/2 इंच दाबलं जातं, तर 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असं असतं. आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे ते कापून घ्या.
हे बघा मोंडा कसा कापला गेलाय बघा. जेव्हा प्लेट टाकणार तेव्हा व्यवस्थित मोंडा त्याच्या जागेवरती येणार. आपण जिथे जिथे टक्स हे केलेलं आहे तिथे तिथे एक नॉच द्या म्हणजे आपल्याला कळेल. आता हा अस्तरचा ब्लाऊज नाहीये, हा नॉर्मल 2x2चं पीस आहे. तर ह्याला डबल क्रॉस पट्टी लागते आपली खाली. अस्तरचा असं तेव्हा अस्तरचा एक पार्ट होतो आणि वरचा मेन कापडाचा एक पार्ट होतो. हे बघा हे 2 झाले. आता आपल्याला बाही काढायची आहे. हे बघा बाहीसाठी 4 फोल्ड केलं. 4 फोल्ड आहेत हे आणि बंद बाजू माझ्या साईडनी आहे. परत खालून एक लाईन मारून घ्यायची. सात इंच लांबी आहे तर त्यामध्ये 2 इंच प्लस करणार कारण खाली 1.5 इंच जाणार आणि वरती अर्धा इंच जाणार. आता दंडघेर जो आहे तो 6 आहे, त्यामध्ये पाऊण इंच प्लस करणार आणि एक मार्क करणार. हे प्रत्येकासाठी फॉर्म्युला आहे. हे बघा इथून थोडं लाईन वरती गेली आहे. दंडघेरमध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा करायचा आणि लाईन मारून घ्यायची. आपल्याला बाही किती ड्रॉप करायची आहे खाली डाऊन ते ऑटोमॅटिक तिथं येतं. हे बघा आता जे तुमचा मोंडा आहे 8 इंच तो तिथं तुम्ही सेट करा. हे बघा बघा ड्रॉप किती आलं, 4.5 इंच ड्रॉप आलंय आपलं. आता एक लाईन मारून घ्या 4.5 इंचावरती आणि या दोघांचा सेंटर काढा. तिथे एक लाईन मारून घ्या. परत ह्या दोघांचा एक सेंटर काढा. तिथे एक लाईन मारून घ्या. आता आर्महोल शेपर जो आहे त्याच्याने आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघा मी कसं ठेवते कसं पकडते त्यावरनं तुम्ही तसंच करा, बाहीचा शेप तसाच द्या. आता एक असं क्रॉस लाईन मारून घ्या आणि पाऊण इंच बाहेरच्या साईडला तो आपला मागचा शेप होईल. हे बघा आपले दोन्ही शेप रेडी झालेले आहेत. बाहेरच्या साईडला 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. खाली जे आहे ते 5.25 होतं पण मी चुकून 6 घेतलं. दंडघेर हा 6 आहे. फिटिंग जी आहे ती आपली 7 इंचाची बाही आहे, लांब बाही आहे. शॉर्ट बाही असती तर दंडापर्यंतच त्याची फिटिंग असती. पण ही बाही लांब आहे तर दंड वरती राहतो आणि खाली बाही येते. जिथं बाही आलेली आहे तिथं 5.25 आहे आणि दंडघेर जो आहे तो 6 आहे. हे बघा बरोबर आपल्याला किती भेटलेला आहे, 8.25 भेटलेला आहे. कधी पण जो आपण ब्लाऊजचा मोंडा कापलाय त्यापेक्षा आपला बाहीचा मोंडा हा जास्त असला पाहिजे. 1/2 इंच तरी जास्त असावा. 1/2 इंच 1/2 इंच एवढा तरी जास्त पाहिजेच. कारण जर बाही स्वतःकडे वळायला लागली तर आपलं शोल्डर खाली उतरतं. त्यामुळे हे बघा व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. मध्य सेंटरमध्ये एक नॉच लावून घ्या. आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला गळ्यासाठी क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत. कपडा खिचला जातो तसं पट्ट्या काढायच्या. हे बघा कपडा असा खिचला जातो ह्या साईडनी तर अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या. आणि या पट्ट्याची रुंदी 1.25 इंच ते 1.5 इंच तुम्ही ठेवा. जर तुम्हाला वाटलं असेल की मी काही शिकायसारखं सांगितलेलं आहे तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा
आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते. ह्या पट्ट्या आपल्याला गळ्यासाठी आहेत, पायपिंग बनवायसाठी. आता आपल्याला काच बटन पट्टी काढून घ्यायची आहे आणि परत पाठच्या साईडला आपल्याला लावायला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे बॅक साईडला लावायला पट्टी काढून घेतल्या मी 2. आता बघा काच बटन पट्टी काढून घेऊया. हे बघा 3.25 इंच वरती एक मार्क केला आणि पुढे 2.5 इंच वरती एक मार्क केलं. वरती पण मार्क केलं सेम. लाईन मारून घेतली. मी ह्यामध्ये फक्त कटिंग दाखवली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण ह्याची शिलाई कसं, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण नाही दाखवू शकत कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.